अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातील याचिकेवरती आज सुनावणी पार पडेल। तात्काळ सुनावणीच्या याचिका सुप्रीम कोर्टाने या मंजूर केल्या आहेत। तर कथित मद्य धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे। ईडीकडून देखील आता सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे। तर अरविंद केजरीवाल यांना जेल की बेल याचा आज फैसला होणार असल्याचं बोललं जात आहे। दिल्लीच्या मुख्यमंत्री केजरीवालाला काल अटक करून आणि काँग्रेस पक्षाचे अकाउंट फ्रीज करणं हा एक लोकशाहीवरचा घाला आहे। लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न सत्तेच्या आधारावर भाजप केंद्रामधून करताय, नरेंद्र मोदी करताय आणि हे आता जनतेला कळलं। तर अरविंद केजरीवाल यांना आता आज जेल की बेल याचा फैसला होणार असल्याचं पाहायला मिळतंय। अक्षय मावळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। अक्षय, आपण पाहतोय याचिका आता सुप्रीम कोर्टाकडून मंजूर करण्यात आली आहे, त्यामुळे आता नेमकं काय होऊ शकतं पुढे? नक्कीच वर्षा, आपण जर बघितलं तर काल अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून रात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली आणि काल आम आदमी पार्टीच्या वतीने सुप्रीम कोर्टात एक याचिका देखील दाखल करण्यात आली होती। या याचिकेद्वारे तत्काळ या सुनावणीवर निकाल देण्यात यावा अशी देखील एक सुनावणी होती आणि ही सुनावणी आज सकाळी सर्वोच्च न्यायालयात मंजूर करण्यात आली आहे। थोड्याच वेळात या सुनावणीवर एक निकाल देखील देण्यात येणार आहे। त्यामुळे केजरीवाल यांना जेल की बेल हे देखील काही वेळात पुढे येईल। आपण जर बघितलं तर संपूर्ण राज्यभरात आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलन सुरू आहे। नागपूर असेल, मुंबई असेल, मोठे जे मेट्रो शहर आहे या ठिकाणी देखील आंदोलन सुरू आहे। दिल्लीत देखील आपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे आणि आम आदमी पार्टीचं जे पक्षाचं जे ऑफिस आहे दिल्लीतलं, तर दिल्लीच्या त्या संपूर्ण परिसरात कलम 144 लागू करण्यात आलेली आहे आणि आंदोलनातून ज्या आम आदमी पार्टीच्या मंत्री होत्या आतिशी आणि इम्रान हुसैन यांना देखील अटक करण्यात आली आहे। आणि अगदीच अक्षय, त्यामुळे आता या सुनावणीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अरविंद केजरीवाल यांना जेल की बेल याचा फैसला आज होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।